आणि पावसानं नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झालंय. नेमकं आता काय परिस्थिती आणि काय आदेश देण्यात आलेले? नाही, काही दिवसापूर्वी नगर तालुक्यामध्ये तर प्रचंड असा प्रलय आला होता आणि म्हणजे सीना नदीमध्ये धरणामध्ये एक दिवसात 1 TMC पाणी येणं मला वाटतं मागच्या 100 वर्षातला पहिला मला वाटतं प्रसंग होता. तर प्रचंड नुकसान झालंय त्या जवळ 45 गावांमध्ये. तर त्या मी स्वतः दौरा केला आहे. त्या सर्वेक्षणाच्या सूचना देऊन काही ज्या बाबी आपल्या नियमात बसत नाही ते सुद्धा नियम शिथिल करायचे आणि त्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे अशी आपण विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. त्यांनी तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे. आज सुद्धा गेले परवा दिवशी ह्या भागात सुद्धा राजुरी, महाबळेश्वर, तिसगाव काही भागांमध्ये चक्रीवादळ सदृश स्थिती होती एकदम. म्हणजे मला वाटतं जो वाऱ्याचा जो प्रचंड वेग आहे या ठिकाणी काही बागा कोलमडून पडल्या आहेत, काही ठिकाणी त्याचे सपोर्ट होते, लोखंडी सपोर्ट सुद्धा वाकून गेलेत. मोठ्या प्रमाणात विजेचे जे खांब आहेत ते वाकले गेलेत आणि तीव्रता प्रचंड होती. मला वाटतं हा अनुभव फार पूर्वी कधी लोकांना नव्हता. हे सगळे जे परिणाम दिसत आहेत आता शेवटी ठीक आहे, पर्यावरणामध्ये होणारे बदल हा एक वेगळा भाग आहे, पण आता स्थायी आदेशाच्या पलीकडे जाऊन आपल्याला NDRF मध्ये जरी बसत नसेल तर SDRF मध्ये त्यामध्ये अटी शिथिल करून या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करावी लागेल. राज्यातील धरणातील जलसाठ्यांबाबत काय सध्याची परिस्थिती आहे आणि पाऊस जर लांबला तर कसं नियोजन केलं जाईल? नाही, आता धरणात सध्या जलसाठ्याची परिस्थिती एवढी काही फार चिंताजनक नाही. आता काल पुण्याचे जेवढे धरणसाठे आहेत त्यामध्ये गेल्या वर्षी फक्त ह्या वर्षी 4% वाढ आहे. सगळ्याच धरणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये, कारण जायकवाडी सुद्धा गेले 10 वर्षामध्ये जेवढं पाणी नाही आहे. आज 25% पाणी उपलब्ध जायकवाडीमध्ये. अतिशय जमेची बाजू आहे. त्यामुळे सुदैवाने आता पाऊस लवकर सुरू झाला. भीती एवढीच होती की आता लवकर सुरू झाल्या पावसानंतर ड्राय स्पेल येतो का, पण आता सर्व हवामान खात्याचे अंदाज असे आहेत की आता यंदा पाऊस चांगला होईल. तर आज तरी काही तशी चिंता करण्याचं कारण नाही. एकीकडे उद्धवराज एकत्र येण्याची चर्चा असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींचं मिलन होण्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते. उद्या अधिवेशन आहे राष्ट्रवादीचं वर्धापन. काय वाटतंय तुम्हाला, एकत्र येऊ शकतात? मला वाटतं मनोमिलन जे चाललंय ना, ज्या पद्धतीने त्याची चर्चा होते त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारण होणार नाही. कारण आपण जर भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला, आज 135 आमदार आपले निवडून आलेत. हा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा सगळ्यात मोठं यश एखाद्या राजकीय पक्षाला मिळत आहे. तर पक्षाची स्थिती मजबूत आहे, कार्यकर्ते संघटन मजबूत आहे. आता दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायचं काय, राष्ट्रवादीने एकत्र यायचं काय, ते पूर्वी एकत्र होतेच ना. त्याचा काय फार परिणाम आपल्याला झाला नाही. तर त्यांच्या एकत्र येण्याला फार परिणाम होईल संघटनेवर आणि राज्यावर असं मला अजिबात वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.